नमस्कार. माझं नाव श्याम सुरेश फुलगावकर, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत फुलगाव. नोव्हेंबर 2023ला मी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलो आणि माझा जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे तो खूप विवादास्पद आणि गावाच्या विकासाला बाधक ठरलेला आहे. विरोधक माझे ग्रामपंचायत सदस्य 9 हे माझे विरोधक होते आणि कंटिन्यू त्यांनी राजकीय द्वेषातून मला 2.5 वर्ष विरोधच करत राहिले. प्रत्येक टायमाला विरोध करणे, सभांमध्ये गोंधळ घालणे, सभा तहकूब करणे आणि अध्यक्षांच्या अंगावरती धावून जाणे असे कृत्य त्यांचे वारंवार चालू होते. त्या संदर्भात मी वरिष्ठ कार्यालयात वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पोलीस संरक्षणाची मागणी केली, सदस्यांवरती कारवाईची मागणी केली. त्याबाबतचे मी सर्व पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले होते, परंतु आजपर्यंत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सदस्यांनी 5/6/2026ला माझ्यावरती अविश्वास पारित केलेला होता. त्या अनुषंगाने 5/6/2026ला विशेष ग्रामसभा झाली आणि ग्रामस्थांनी माझ्या बाजूने कौल दिला, मला पुन्हा निवडून दिलं. म्हणजे मी असा एक सरपंच आहे की ज्याने 5 वर्षामध्ये 3 वेळा निवडणूक जिंकलेल्या आहे. 2021ला मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो पोटनिवडणुकीमध्ये. 2023ला मी लोकनियुक्त सरपंच झालो आणि पुन्हा 2026ला मी अविश्वास बाळगला ग्रामस्थांनी आणि पुन्हा मला निवडून दिलं. तर ग्रामस्थांचा माझ्यावर विश्वास असून माझे सदस्य माझ्या विरोधात आहे, हे माझी शोकांतिका आहे. आणि विशेष म्हणजे 2 वर्षाच्या कार्यकाळात, 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 16 ग्रामसेवक बदलले. एका रथाचे विकासाची चाकं जर 2 असतात, एक ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, आणि माझं एक जर चाक जे आहे विकासाचं जे वारंवार निखळत असेल तर कशा प्रकारे गावाचा विकास होणार आहे. तरीही जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे. जनता माझ्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा घेऊन बसलेली आहे. पण ग्रामपंचायत सदस्य ज्या पद्धतीने ग्रामपंचायतमध्ये बाधक किंवा असंवैधानिक कृत्य करतात त्याच्यामुळे ग्रामविकास पूर्ण थांबलेला आहे. फेब्रुवारी 2026पासून ग्रामपंचायतचा संपूर्ण कारभार ठप्प आहे. मार्चपासून जेवढेही ग्रामसेवक आले, फेब्रुवारीपासून जेवढेही ग्रामसेवकांचे बदली आदेश निघाले तेव्हापासून 5 बदली आदेश झाले, 5 ग्रामपंचायत अधिकारी नियुक्त झाले आणि 5ही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा कामकाज सुरळीत चाललं नाही. फक्त मिटिंग घ्यायची आणि निघून जायचं हेच चाललं. 5 महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार थांबले आहे, विकास कामं थांबले आहे. आणि आत्ता आमची मासिक मिटिंग होती. मासिक मिटिंगला ग्रामपंचायत सदस्यांना अजेंडा दिलेला होता तहकूब मिटिंगला, पण त्या दिवशीसुद्धा सदस्यांनी, एक महेंद्र पाटील सदस्य आहेत, त्यांनी त्या दिवशी अपंगांचा कोणतेही निवेदन न देता अपंगांच्या निधीसाठी मोर्चा आणला. ग्रामपंचायत समोर मोर्चा आणून त्यांनी तिथं वादविवाद निर्माण केले, सरपंचाशी असभ्य वर्तणूक केली. माझ्या चेहऱ्याला त्यांनी चिखल लावला आणि त्यात ग्रामपंचायत काही सदस्य, उपसरपंच व त्यांच्यासोबतचे सदस्य त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि माझ्याशी धक्काबुक्की करून असभ्य भाषेत माझी वर्तणूक केली आणि मला तोंडाला चिखल लावला. आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतीला त्यांनी कुलूप लावलं. 7 तारखेला त्यांनी कुलूप लावलं मासिक मिटिंगच्या दिवशी आणि 7 तारखेपासून 9 तारखेपर्यंत ग्रामपंचायतला ही बंद होती, कुलूप लावलेलं होतं. त्या संदर्भात मी विकास अधिकाऱ्यांना लिखित निवेदन दिलं की ज्या सदस्यांनी असभ्य वर्तणूक केलेली आहे, ग्रामपंचायतला कुलूप लावलेलं आहे, त्या ज्यावेळेला घटना घडली त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते, प्रवीण दयाराम कायदे, पोलीस. काही राजकीय लोक जे आहेत ते त्यांचं वर्चस्व सोडायला तयार होत नाही आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने दबंगशाही किंवा ज्या पद्धतीने राजकीय दबाव टाकून माझा कार्यकाळ बाधित करण्यासाठी प्रयत्न केला आहे, ही शोकांतिका आहे. यात लोकशाहीचा अंत होण्यासारखं असतं आहे आणि कुठेतरी प्रशासनाकडनं गुंडशाही आणि झुंडशाहीला चालना मिळते आहे. कारण वारंवार तक्रारी देऊन सुद्धा जर प्रशासन तिच्यावरती योग्य कारवाई करत नसेल तर अशामुळे अशा गुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांना चालना मिळते. दिवसेंदिवस त्यांचं मनोबल वाढतं आहे आणि लोकशाहीचं तंत्र हे संपण्याच्या कगारवरती आहे असं मला वाटायला लागलं आहे. मी प्रशासनाला विनंती करतो की या देशाची लोकशाही जिवंत ठेवावी आणि लोकनियुक्त सरपंचाला त्या अधिकाराचा वापर करण्यासाठी पुरेपूर संधी द्यावी, विकासाला संधी द्यावी आणि माझ्या गावाच्या विकासासाठी मला जे लोकांनी 2 वेळा निवडून दिलं आहे त्यासाठी मला प्रशासनाने मदत करावी आणि जे लोक गुंडशाही झुंडशाही करतात त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी. ग्रामपंचायत अधिनियम 1959 प्रमाणे जे सदस्य गैरवर्तणूक करतात त्यांचे अपात्रतेचे प्रस्ताव पारित करावे आणि त्यांना लोकतंत्रामधनं जे गैरकृत्य करता म्हणून त्यांना आपलं पदमुक्त करावे, हीच माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे.